नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की दुर्गा सप्तसिद्धी 108 पाठ कसे करावे, त्याचे करायचे सोपे नियम, सविस्तर मार्गदर्शन मी तुम्हाला दिलेले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दुर्गा सप्तशती म्हणजे देवीचं महात्म्य हा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली ग्रंथ मानला जातो। ह्या ग्रंथात आदिशक्तीचे म्हणजे देवी दुर्गेचे विविध स्वरूप आणि तिच्या पराक्रमाच्या कथा वर्णिल्या आहेत। 108 वेळा पाठ म्हणजे पारायण करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे। योग्य नियम पाळून हे पारायण केल्यास मानसिक शांती, संकटातून मुक्ती, घरात सुख, समृद्धी आणि आनंद भरभराट आणि देवीची कृपा मिळते असे मानले जाते। खाली दुर्गा सप्तशती 108 पाठ करण्याचे सोपे आणि व्यवहार्य नियम सविस्तर दिले आहेत। आपण पहा। नंबर 1, संकल्प। उद्देश निश्चित करणे। पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे। आपल्या मनात स्पष्ट हेतू ठेवावा। आरोग्य, शांती, यश, संकट निवारण देवासमोर बसून म्हणावे, मी आपले नाव श्रद्धेने दुर्गा सप्तशतीचे 108 पारायण पाठ पूर्ण करणार आहे। कृपया माझी मनोकामना पूर्ण करा। माझे सगळे काम होऊ दे। संकल्प केल्याने साधनेला दिशा मिळते आणि आपले सगळे काम होतात। नंबर 2, योग्य वेळ आणि कालावधी। ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून सर्वात उत्तम नवरात्र, अधिक मास, शुक्रवार, अष्टमी, नवमी हे विशेष शुभ दिवस। रोज ठराविक वेळ निवडावी। नियमित वेळ ठेवल्यास एकाग्रता वाढते, मन शुद्ध राहते। नंबर 3, शुचिर्भूतता म्हणजे स्वच्छता आणि पवित्रता। स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि शक्यतो पांढरे किंवा पिवळे किंवा लाल वस्त्र वापरावे। पूजा स्थळ स्वच्छ आणि शांत असावे। शारीरिक आणि मानसिक शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे। नंबर 4, पूजेची तयारी कशी करावी पाहूया। आवश्यक साहित्य काय लागणार आहेत। देवी दुर्गेची मूर्ती किंवा फोटो, लाल फुले, कुंकू, हळद, अगरबत्ती, दीप, नैवेद्य, फळे, गोड पदार्थ, पाणी, तांदूळ, अक्षता इत्यादी। पूजा भक्तिभावाने करावी। नंबर 5, प्रारंभ विधी कसा करावा। प्रथम गणपतीचे स्मरण करावे। गुरु आणि कुलदेवतांना नमस्कार करावा। त्यानंतर देवी दुर्गेचे ध्यान करावे। ह्या देवी सर्वभूते भूशक्ती स्वरूपे स्थिता म्हणावे। नंबर 6, सप्तशतीचे पठण कसे करावे। दुर्गा सप्तशतीमध्ये 13वा अध्याय आहे। 13 अध्याय आहेत। हे 3 भागात विभागले आहेत। प्रथम चरित्र महाकाली, मध्यम चरित्र महालक्ष्मी, उत्तर चरित्र महासरस्वती। पठण पद्धत कशी करायची आहे। प्रत्येक अध्याय स्पष्ट उच्चाराने वाचावा आणि घाई करू नाही आणि अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा। नंबर 7, 108 पाठ पूर्ण करण्याची पद्धत। 108 पाठ एकाच दिवशी करणे कठीण असते, म्हणून दररोज 1, 3 किंवा 5 पाठ करावेत किंवा 9, 11, 21 दिवसात पूर्ण करावे। आपली क्षमता पाहून योजना करावी। महत्त्वाचे म्हणजे सातत्य राखणे। नंबर 8, जप आणि मंत्र। पठणासोबत खालील मंत्र जपा। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 108 वेळा जप केल्यास अधिक फलदायी ठरतो। मन शांत ठेवून जप करावा। नंबर 9, ध्यान आणि एकाग्रता असावी। पठणानंतर 5 किंवा 10 मिनिटे ध्यान करावे। देवीचे रूप मनात ठेवावे। श्वासावर लक्ष केंद्रित करावे। नंबर 10, नैवेद्य आणि आरती म्हणावी। देवीला नैवेद्य अर्पण करावा। आरती म्हणावी। उदाहरणार्थ दुर्गे दुर्गट भारी ही आरती म्हणावी। नंतर प्रसाद द्यावा। नंबर 11, आचार विचार महत्त्वाचे नियम आहे। पठण काळात खोटे बोलू नये। त्यानंतर राग मत्सर टाळावा। मांसाहार आणि मद्यपान टाळावे। सात्विक आहार घ्यावा। नंबर 12, स्त्रियांसाठी सूचना आहेत। मासिक पाळीच्या काळात पठण टाळावे। परंपरेनुसार नंतर पुन्हा सुरू करावे। नंबर 13, पूर्णता आणि उद्यापन कसे करावे। 108 पाठ पूर्ण झाल्यावर छोटा हवन किंवा पूजन करावे। ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करावे आणि देवीचे आभार मानावे। नंबर 14, सामान्य चुका टाळा। घाईघाईत वाचन करू नाही।
फक्त संख्या पूर्ण करण्यावर लक्ष देऊ नये, मन विचलित होऊ देऊ नये. नंबर 15 त्याचे फायदे काय आहेत जाणून घेऊया. दुर्गा सप्तशतीचे 108 पाठ केल्याने भीती आणि नकारात्मकता दूर होते, आत्मविश्वास वाढतो आणि संकटातून मार्ग मिळतो. मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. समारोप प्रार्थना करावी. हे माता दुर्गा, आमच्यावर कृपा करा, आम्हाला शक्ती, बुद्धी आणि धैर्य द्या, आमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करा, असे म्हणावे. महत्त्वाची सूचना आहे. नियमापेक्षा जास्त श्रद्धा महत्त्वाची. कमी वाचा पण मनापासून वाचा. सातत्य ठेवा, यश आपोआप मिळेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.